हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मी आज घालणार आहे गणेश चतुर्थी निमित्त साडी. तर ती साडी कोणती असणार आहे, मी त्याच्यावरती काय मेकअप करणार आहे, त्याच्यावरती मी कोणती ज्वेलरी वेअर करणार आहे, तर या व्हिडिओमध्ये मी ते सगळं दाखवणार आहे. सो चला व्हिडिओ स्टार्ट करूया. आपण मेकअप स्टार्ट करूया. पहिला आपण मेकअप करणार आहे, नंतरला मी ती साडी वेअर करणार आहे. सो पहिला मी माझे हे जे हेअर्स आहेत ते मी टाय करून घेते. सो ते मेकअप करताना मध्ये हे नाही करणार आहे. सो आता मी माझा फेस पहिला क्लीन करून घेते. तर माझ्याकडे आहे कारा रिफ्रेश ॲलोवेरा आणि कुकुंबर हे आहे वेट वाईप्स आहेत. तर त्याच्याने मी माझा आधी फेस क्लीन करून घेणार आहे. मे बी हा व्हिडिओ थोडा लॉंग होऊ शकतो बिकॉज ऑफ मी मेकअप आणि साडी आणि ज्वेलरी हे सगळंच दाखवणार आहे. सो ज्याने मी क्लीन करून घेतलेला आहे माझा फेस. सो सेकंड मी लावणार आहे सीरम. मी आता डिटेल्स काही शेअर नाही करत आहे बिकॉज मी मेकअपसाठी एक स्पेशल व्हिडिओ वेगळा बनवणार आहे. त्यामध्ये मी माझे डिटेल्स पण शेअर करणार आहे की मी कोणते प्रोडक्ट काय लावले आहे. सो मी आत्ता लावत आहे सीरम फेसला. मी युजली सीरम वगैरे काय लावत नाही आणि मी मेकअपही करत नाही. बट आज मी साडी वेअर करते तर मी थोडंसं सीरम लावते आहे बिकॉज त्याच्याने थोडा लुक येईल. सो हे सीरम लावलं आहे. कधी पण तुम्ही मेकअप करताना तर त्याच्यावर जी स्किन केअर असते पहिला ती स्किन केअर केली पाहिजे. मग तो जो मेकअप राहतो ना तो लॉंग लास्टिंग आणि फिट राहतो. सो हे लावलेलं आहे मी सीरम. त्याच्यानंतरला मी यूज करणार आहे मॉइश्चरायझर. थोडंसं हे जे मॉइश्चरायझर मी यूज करते ना ते खूप सॉफ्ट आहे आणि खूप छान स्किनला प्रेप करतं. सो हे थोडं सुकू द्या, आपण नेक्स्ट करूया. तर हे सुकलेलं आहे प्रॉपरली. तर मी ह्याच्यानंतरला लावणार आहे, मला इथे डार्क स्पॉट्स आहेत थोडे म्हणजे ते पिंपल्सचे आहेत. तर मी त्याला लावणार आहे प्रायमर. सो आता लावूया आपण प्रायमर. मी सगळे डिटेल्स तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये करेल. आता ह्याच्यामध्ये मिरर नाही आहे सो मी मिररचा यूज करते बिकॉज मला फोन स्क्रीनमध्ये दिसत नाही आहे प्रॉपर की मी काय करते आहे. सो मी हँडनेच हे लावते आहे. सो मी माझ्या स्किन टोन वाईज हे थोडं हाईड करते आहे. डॅप डॅप करायचं. सी डॅप केल्यावर सी तुम्हाला दिसतं इथे मी सी. सो मी हे सगळीकडे लावून घेते. सो हे बघा हे लावून झालेलं आहे. आय नो हे स्क्रीनमध्ये खूप वियर्ड वाटतंय बट ट्रस्ट द प्रोसेस. तर ह्याच्यानंतरला आपण लावणार आहे शुगरचं फाउंडेशन, पण ते माझ्याकडे स्टिकचं आहे. सो सी हे आहे शुगरचं फाउंडेशन. सो मी ते लावते आहे. मी खूप स्मॉल अमाऊंट लावते बिकॉज मला असा नॉर्मल लुक हवा आहे सेटल्ड. आणि आता आपण ते ब्युटी ब्लेंडरने टॅप टॅप करून तर मी हे डॅप करून घेते. ती माझं लावून झालेलं आहे. आय नो खूप फेस ऑइली वाटतोय बट ते ऑइली लुक शुगरमुळे येत आहे. तर ते मी मॅट करायसाठी मेबलिनचं कॉम्पॅक्ट पावडर लावते आहे. सो हे बघा हे आहे मेबलिनचं. मी कोणता शेड यूज करते काय यूज करते ते मी प्रॉपर सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईल. बट मी ह्याच्यासाठी एक वेगळा ब्लॉग शूट करणार आहे. मी आता हे मेबलिनचं फाउंडेशन यूज करते आहे. मी हे फर्स्ट टाईमच यूज करते आहे बिकॉज हे मी रिसेंट परचेस केलं आहे. सो ते आय डोंट नो
ही छान वाटतंय, कॅमेऱ्यामध्ये हे खूप वाईट वाटतंय, बट इन रिअल हे चांगलं वाटतंय. सो मला हे आवडलं आहे, माझं रिसेंट परचेस आहे. सो हे चांगलं वाटतंय. सो ह्याच्यानंतरला मी आय मेकअप करते. सो माझ्याकडे आय पॅलेट नव्हतं, सो मी ते मला रिसेंट माझ्या बड्डेला गिफ्ट भेटलं आहे, ते मी यूज करते. सो हे आहे एनी लेडीचं आय पॅलेट. आय थिंक ह्याच्यामध्ये सगळंच आहे, आय शॅडो आहे, ब्लशर आहे, लिपस्टिक आहे, सगळंच आहे. सी हे मला आता रिसेंट माझ्या बड्डेला भेटलं आहे मला. सो आपण यूज करूया. मी थोडा सेटल लुकच करणार आहे, बिकॉज जी माझी साडी आहे ना ती डार्क शेडमध्ये आहे, तर त्याच्यावर मे बी मी न्यूड मेकअप केला तरच तो चांगला वाटेल. सो मला मेकअप जराही येत नाही, पण मी शिकते. मी दोन्ही आईजला लावून आपण स्टार्ट करूया, मला असं जमत नाही आहे. हा बघा, आय मेकअप मी केला आहे, मला जसा येतो तसं मी केला आहे, खूप बेसिक. सो आता आपण नेक्स्ट काय लावतात. माझे लॅशेस जे आहे ना ते ऑलरेडी माझे खूप लॉंग आहे, तर मी जास्त मस्कारा लावणार नाही. मी खूप कमी अमाऊंटमध्ये मस्कारा यूज करणार आहे. सो मला ना लायनर लावायला आधी आवडायचं, बट आता रिसेंट मी लायनर लावायचं टाळलं आहे, तर मी नाही लावत. पण मी आज विचार केला आहे की थोडंसं एक महाराष्ट्रीयन लुक करते, तर मे बी थोडंसं लावलं पाहिजे बारीक, तर मी ते पण लावणार आहे. पण मी साईडने लावणार आहे, म्हणून मी मस्करा, तुम्ही बोलत असणार की मग मस्करा आधी का लावला, बट मी खूप ते कमी अमाऊंटमध्ये यूज करणार आहे, तर मी अगोदर मस्कारा लावून घेते, बिकॉज माझ्या लॅशेसमध्ये पावडर अटकते हमेशा. आणि मी रिसेंटली आयब्रोसाठी आयब्रो पॅलेट पण मागवलं आहे, पण ते अजून मला रिसीव नाही झालं, तर मी असं बेसिकवालं आयब्रोसाठी यूज करत आहे. त्याचं नाव गेलं आहे, पण जर माझ्याकडे जर असेल लिंक तर मी ती डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, पण या व्हिडिओमध्ये नाही, नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार, जेव्हा मी डिटेल पुरं मेकअपचं सांगणार आहे त्या व्हिडिओमध्ये. सो मी आता माझे आयब्रो जे आहेत ते ऑलरेडी डार्क आहेत, सो मी खूप लाईट लावते. पण इथे जे आहेत ना कोपऱ्याला ते थोडे डार्क नसतात, सो मी ते थोडे डार्क करून त्याला थोडे पॉइंट देते. आणि कधीही आयब्रो तुम्ही पेन्सिलने जर लावता तर हे जे आहे त्याच्याने थोडं असं फिरवलं ना तर ते खूप छान वाटतं. आयब्रोज आपले ते थोडे डार्क वाटतात, ऑलरेडी माझे डार्कच आहेत आयब्रो, पण ते अजून छान वाटतं. ह्याच्या पुढे मी आता काजळ लावू या लायनर लावू हे मला समजत नाही आहे. मे बी मी थोडंसं लायनर लावते आणि थोडंसं काजळ लावते, दोन्ही ट्राय करूया आपण. तर मी काजळ लावते, पण इथेच लावणार आहे मी कोपऱ्याला, कारण मला जास्त काजळ आवडत नाही, बिकॉज मी काजळ लावली तर माझे कॅट आईज वाटतात. माझे ऑलरेडी कॅट आईज आहेत आणि ते तसेच वाटतात, तर मी खूप कमी क्वांटिटीमध्ये काजळ लावलं आहे. मी विचार करते लायनर थोडंसं पतलं असं लावू. सो लायनर मला असं लावता येणार नाही, मी लायनर लावून भेटते तुम्हाला. हे बघा, हे माझं लायनर पण लावून झालेलं आहे, पण मी ना हमेशा जेव्हा मेकअप करते ना तर अंडर आय ना थोडंसं आय शॅडोज लावते, खूप प्रिटी वाटतं. सो थोडंसं मी आय शॅडो हा जो छोटा ब्रश आहे तोच यूज करते, बिकॉज त्याला खूप सांभाळून करावं लागेल. हे असं
सो आता ह्याच्यानंतरला मी ब्लश लावते. ब्लश मी इनसाईडचं यूज करते. खूप छान आहे आणि ते जे पिगमेंट खूप छान देतो. सो आपण ब्लश लावूया. मी खूप कमी अमाऊंटमध्ये ब्लश घेते बिकॉज ते खूप पिंक पिंक दिसतं, तर ते मला नाही आवडेल. मी थोडं नोजला पण लावते, जसं रेड रेड. सो माझं ब्लश लावून झालेलं आहे. खूप आय थिंक जास्त अमाऊंटमध्ये लागलेलं आहे, बट इट्स ओके, ते नंतर सेटल होईल. सो नेक्स्ट आपण लिपस्टिक लावूया. पण मी विचार करते मी लिपस्टिक कोणती लावू, रेड लावू या ब्राऊन लावू. माझी साडी थोडी जी आहे डार्क आहे, तर आपण थोडी मिक्स शेडमध्ये लावूया. ओके, मी आता लावते आहे लिप लायनर. सो माझे लिपचा जो शेप आहे तो सगळा गेला आहे. पण त्याच्या आधी आपण जेव्हा मेकअप करतो तर लिप्सवर खूप अमाऊंटमध्ये ते फाउंडेशन वगैरे बसलेलं असतं, तर आपण ते पहिला क्लीन करून घेऊया. सो हे आता मी लिप लायनर लावून घेते. सो मी आता हे लिप लायनर लावून घेतलं आहे. मी विचार करते पिंक आणि ब्राऊन हे थोडं मिक्स शेडमध्ये लावते, सो ते चांगलं वाटेल. लिपस्टिक लावूया आता. सी हा पिंक शेड मी यूज करते आहे, बट मी पुरं पिंक लिप्स नाही करणार आहे बिकॉज मला थोडंसं ब्राउनिश पण हवं आहे. तर हे थोडासा मॅटी लुक पण हवा आहे आणि थोडा ग्लॉसी पण हवा आहे. तर लावूया आपण थोडीशी ब्राउनिश शेडमध्ये. सी ही लिपस्टिक खूप छान वाटते जेव्हा आपण असे दोन लिपस्टिक जेव्हा मर्ज करतो आणि जो लुक येतो. सो माझी लिपस्टिक लावून झालेली आहे आणि खूप प्रिटी वाटते आहे. सो मी खूप आधी आहे ना हे घेतलं होतं, तर मी हे पण लावून बघते त्याच्यावरती कसं वाटतं आहे. थोडंसंच लावूया. सी थोडा ग्लॉसी लिप्स वाटतात माझे, छान वाटतं. तर आता माझा मेकअप फायनली झाला आहे आणि माझे हेअर पण मी सकाळी थोडं केले होते. सो आता आपण साडी घालूया आणि मी साडी घालूनच तुम्हाला भेटते. बाय. सो हॅलो गाईज, ही बघा, ही आहे माझी साडी. मी तुम्हाला नंतर पुरा लुक दाखवते, पण आता ह्याच्या आधी आपण मेकअप करून तर झाला आहे. आता आपण ज्वेलरी वेअर करूया. सो ज्वेलरी वेअर करताना भेटू. तर चला आता आपण ज्वेलरी वेअर करूया. तर माझ्याकडे दोन टाईपचे बँगल्स आहेत. एक आहे हे गोल्डन आणि दुसरे आहेत मोतीचे. हे बघा हे. तर मे बी या साडीवरती मोतीचे बँगल्स जास्त सूट करतील, तर मी हेच वेअर करते. मला खूप असं सिम्पल असा लुक हवा आहे. हे बघा किती छान प्रिटी वाटतात. तर ह्याच्यानंतरला आपण नेकलेस वेअर करूया. तर माझ्याकडे दोन नेकलेस आहेत, एक मिनी आहे आणि एक लॉंग आहे. सेमच आहेत दोन्ही पण. हे बघा, पण मी ह्याच्यामधला जो मोठा आहे तो वेअर करते आहे.
बिकॉज मला लहान असं टाईट नको आहे, मला थोडंसं लॉंग लुक्स हवा आहे, तर मी लॉंग वेअर करते. बघा किती प्रिटी वाटतंय आणि ह्याच्यावरती या साडीवरती हे कॉम्प्लिमेंट पण करत आहे. तर मी ह्याच्यावरचे जे एअरिंग आहे ते वेअर नाही करणार आहे, मी एकदम छोटे एअरिंग जे आहे ते वेअर करणार आहे. हे बघा हे खूप प्रिटी वाटतात, तर मी हेच वेअर करते बिकॉज मला लॉंग असं काही नको आहे. तर आपण बघूया की कोणते चांगले वाटत आहेत. आय थिंक हेच चांगले वाटत आहेत. बघा सो फायनली मी ज्वेलरी पण घातली आहे. आता महाराष्ट्रीयन लुक करते तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे नथ. तर मी नथ ही कालच बाय केली स्पेशली या साडीसाठी. सी सेम कलर आहे साडीचा. आता सगळा लुक झालेला आहे, पण सगळं लुक झाला आणि मेन जे आहे चंद्रकोर तोच लावला नाही, तर आपण चंद्रकोर पण लावूया. तर माझ्याकडे 2 टाईपचे चंद्रकोर आहेत, एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. तर आय थिंक मी बोथ ट्राय करते की कोणता चांगला वाटते, बघूया आपण. हा जो आहे तो थोडा मोठ्या साईजमध्ये आहे. आय थिंक हाच चांगला वाटतोय, पण आपण तोही छोटीही बघूया लावून की कसं वाटतंय. ॲक्च्युली माझा फेस जो आहे ना तो खूप छोटा आहे, तर मे बी मोठी चांगली वाटते, कारण की थोडे दिसण्यात पण आली पाहिजे चंद्रकोर लावतोय तर. सो फायनली माझा लुक तयार झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते की कसं वाटतंय. तर हा माझा लुक आहे फायनल, ही मी साडी वेअर केली आहे. खूप प्रिटी अशी साडी आहे आणि त्याचा जो पदर आहे तो पण खूप छान आहे. सो तुम्हाला माझे असेच व्हिडिओ जर पाहायचे असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.